हरि जय जय राम, हरि जय जय राम, कृष्ण वाह हरि जय जय राम, कृष्ण हरि वाह हरे 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 अजय राम कृष्ण हरे ताईला पाहिजे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे वाह राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे वाह टाळ टाळ हरि हरि जय हो राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी वाह रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी वाह सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरबा 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 तो हा विठ्ठल बरबा वाह तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
परवा तो हा विठ्ठल भैरवा वा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी आय बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृता वा 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 मारुनी वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज सातारकरांची झालाय आय मारुनी विठ्ठली या बडी मारुनी विठ्ठली या बडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल बरवा आय तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल आय सर्व सुखा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा आय तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा वा वा
जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आमा संसार काय करी आमा संसार मनभू हरीचे दास लेवते भूषणे मनभू हरीचे दास लेवती भूषणे बापे दया भेणे कडी काळ आशा भयाला जाडणे चिंता आशा भयाला जाडणे चिंता ऐशी तया सत्ता समर्थाजे मनभू हरीचे दास लेवती भूषणे मनभू हरीचे दास लेवती भूषणे वा कापे तया भेणे कडी काळ तुका म्हणे करू ऐशी अंदाज धोका म्हणे करू ऐशी अंदाज जेणे नये भंग चिंतनाचा जेणे नये भंग चिंतनाचा मनभू हरी देला लेवती भूषण मनभू हरी देला लेवती भूषणे कापे तया भेणे कडी काळ जय 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 वर हात वा विठोबा विठोबा रखुआ विठोबा रखो माई जय जय विठोबा विठोबा रखुआ विठोबा रखुआ जय जय विठोबा रखुआ विठोबा करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर
टाळी आणि मुखाने ना विठ्ठल वर हात करून टाळी आणि मुखाने ना महाराज श्री क्षेत्र बाबीर भगवान श्री संत बुआदी बाबा महाराज सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान श्रीमन निवृत्तिनाथ महाराज आदि शक्ति जगदम्बा माते क्षत्रिय गुणावतम राजाधिराज महाराज प्रौढ़ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री महाराज छत्रपति शिवाजी महाराज बाबीर देवाच्या नामानं बुवाजी बाबांच्या नावानं उतरणी घ्यावं लागेल काय उडी 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 त्या संकेताला आवाज द्या. ही खानदानी मंडळी सगळी आणि आज दुग्ध शर्करा योग असा आहे. वारकरी संप्रदायातील 2 रणरागिणी या रणात उतरलेल्या टाळी वाजवा दोघींकडला. वा जागतिक लेवलचे गुणीजने सचिनजी महाराज हरिभक्तपरायण संकेत महाराज आरोटे आवाज द्या दादाला. वा टाळी वाजवा जोरात. हरिभक्तपरायण काय ताईंचा आवाज आहे. यमन कल्याण गोड राग गायला 9 पर्यंत सगळे मोकळे करतो. फक्त एक विनंती आहे सगळे थोडे थोडे पुढे सरका सरका पुढं. माऊलीला गजर आम्हा संसार काय करी म्हणवो हरीचे दास लिबुते भूषणे कापे तया भेणे कणी काळ आशा भयाला जाणणे चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची म्हणवो हरीचे दास लिबुते भूषणे कापे तया भेणे कणी काळ तुका म्हणे करू ऐशियांचा संग जेणे नोहे भंग चिंतना जा म्हणवो हरीचे दास लिबुते भूषणे कापे तया भेणे कणी काळ तडित वास सन्नील मेघाभासम
रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्रिष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. टाळ टाळ वा. कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जोडोनी कर पायी ठेवितो माता तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माय बापा आता नमो रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत आता केशी राजा हेची विनवणी मस्तक जरणी ठेवीत असे लढीवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत धन्य धन्य निवृत्ती देवा नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा श्री राम जय जय रामा श्री राम जय रामा करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणवो हरीचे दास लिबुती भूषणे कापे तया भेणे कणी काळ पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेज चढलं असे अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोलोबा पुत्र जिजाई रमन श्रीमंत श्री
छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू जगद्गुरू तुकोबरायांचे दिव्य अक्षर कीर्तना करिता विठाला विठाला. अभंग त्या महात्म्यांचा आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेज चढलं. कळसाविना मंदिराला शोभा नाही. तुम्ही माना नाही तर न माना, वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय काल होता आज आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. पाया महत्वाचा आहे. ज्ञानदेव रचिला पाया. बाकीचे संप्रदाय धनाच्या अधिष्ठानावर चालत असतील पण हा वारकरी संप्रदाय ज्ञानाच्या अधिष्ठानावर चालतो. पाया भक्कम आहे. ज्ञानदेव रचिला पाया. पाया भक्कम आहे. मजबूत खामनाथ बाबा आहे. विस्तार करणारे नामदेव महाराज आहे. कळसापर्यंत बांधकाम गेलं. कळसाविना मंदिराला शोभा नाही. वैराग्याचा कळस श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांनी चढवला आणि कळसावर बांधकाम चालत नाही. कळसावर चालती फक्त पताका. रंगारी देवगाव ज्या माऊलीचं माहेर आहे आणि शिऊर बंगला ज्या माऊलीचं सासर आहे त्या संत बहिणाबाई महाराजांनी पातिव्रत्याची पताका त्याच्यावर चढवली. असा हा वारकरी संप्रदाय. कळस जगद्गुरू तुकोबराय. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात कलियुगातल्या या दिव्य अक्षरातून महाराज कलियुगातल्या पापांना जाळणाऱ्या अद्भुत साधनेचं वर्णन करतात आणि ती आम्ही करू. विठाला महाराजांना करू याची कथा. नामाचा गजर त्याची कथा करू. याची कथा करू तो सोपा आहे ना. त्याची कथा करू आणि गजर कसा करू. वर हात करा सगळ्यांनी. वर हात. कुंडली कवरला बुवाजी बाबा महाराज की करा हात खाली. वा याला म्हणतात गजरा. मोठी गमत आहे. अशी वैकुंठवासी बाबा महाराज म्हणायचे. मोठी गमत आहे. नक्कल नाही बरं का. आशीर्वाद आहे. माझं भाग्य आहे. आळंदीला जाण्याआधी आळंदीतले गुरु माझे वेगळे ज्यांनी मला घडवलं पण आळंदीच्या आधी सहजपणे माझं भाग्य होतं. अहो भाग्य होतं. पहिली माळ माझ्या गळ्यात वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांची आहे. गेला ऐश्वर्य महाराज गेला. हा थोडी गमत आहे. करू याची कथा. नामाचा गजर. पुन्हा जन्माला येणं मरणं तो संसार आम्हाला काय करणार आहे. आम्हा संसार काय करी. हे झालं अभंगाचं पहिलं चरण. मग ज्याची कथा करणार ना वा ज्याचं नाम मुखात आहे त्याचे अलंकार गळ्यात घालू. स्वतःला दास म्हणू. मनोहरीचे दास लेवती भूषणे आणि हे गळ्यात माळ भाडी उभा गंध आणि हे अलंकार पाहिल्यानंतर काळ सुद्धा लटलट कापतो. ही नामधारकाची ताकद आहे. टाळी द्यायची तर जोरात द्यायची. ही वैष्णवाची ताकद आहे. हे झालं अभंगाचं दुसरं चरण. त्याची सत्ता लई मोठी आहे. आशा भयलाज आडणे चिंता आयशी तया सत्ता समर्थाची. हे परमार्थातले अडथळे गतिरोधक आहे. आशा भयलाज आडणे चिंता आयशी तया सत्ता समर्थाची. हे झालं अभंगाचं तिसरं चरण. महाराज म्हणतात अखंड कथा घडावी म्हणून संघ सुद्धा अशांचा करू ज्याच्यामुळे चिंतनात भंग होणार नाही. तुका म्हणे करू आयशियांचा संघ जेणे नव्हे भंग चिंतनाचा. हे झालं अभंगाचं शेवटचं चरण. काळजी करू नका. घड्याळ लावून बसा. 8ला 8 वाजलेले आहे. 9 पर्यंत सगळे मोकळे करतो. विठाला कशा निमित्तानं ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्रित आलेली आहे. हे सर्वांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं हे कर्तव्य आहे. एकदा जोरात म्हणा. चांग भलं म्हणायचं. दरबार बाबांचा आहे. वर हात करा. बाबीर देवाच्या नामानं. ताई मी 2 बाबीर देवाच्या दरबारी 2 कार्यक्रम केलेले त्यामुळे मला चांग भलं चांगलं येतं. बाबीर देवाच्या नामानं बुवाजी बाबांच्या नावानं गुरुदेव महाराजांच्या नाही विठाला एकदा या दोघांकरता टाळी वाजवा. त्या संकेत दादा करता आणि त्या सचिन महाराजांकरता. काय हात आहे. काहींची हयात गेली पण ताल नाही सापडला. वा काय हात आहे. वा आणि तिकडे काय राग गायला ताई दोघींनी पण. वा आमच्या मंगलताई हरिभक्तापर्यंत आमच्या राणीताई. वा वा गोड टाळी वाजवा. चतुरंग सैन्य तानाजी बाबा काय. वा नवनाथ बाबा अलक निरंजन आदेश. अलक निरंजन अलक निरंजन अलक वाजव ना दादा. ते असं म्हटल्यानंतर भुतळे बितळे सगळ्या मेंटेन राहतात.
इथं दादा बसलेले आहे ना, परमपूज्य दादा. अनेकांचं प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं आहे. दादांकड भुतळी नीट होतात. विठाल विठाल. श्री क्षेत्र बाबीर दिंडी सांगता सोहळा. वा. आणि परमपूज्य ज्यांचं 23वे पुण्यस्मरण आहे, ज्यांना प्रत्यक्षात देवाचा साक्षात्कार होता, बाबीर देवाचा साक्षात्कार होता, बुवाजी बाबांचा साक्षात्कार होता, ते वैकुंठवासी परमपूज्य खंडूजी बाबा यांचं 23वे पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह. ठिकाण श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान, निमोन तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आणि इथं चालतं बोलतं ब्रह्म आपल्यात बसलेला आहे. शिवभक्त परायण दादांच्या चरणी वंदन. वा. काय दादांचं साधन जीवन आहे. जैशी श्वानाची विष्ठा तैशी वाटे प्रतिष्ठा. वा. काय जगणं आहे दादांचं. आणि दादांच्या सोजोळ अशा मार्गदर्शनाखाली शुभप्रेरणेनं आणि त्याचप्रमाणे सुंदरपैकी 7 दिवस वेगवेगळे, एकच वादक नसावा, वेगवेगळे असावे आणि सर्वांना आनंद घेता यावा, हे नियोजन ज्यांनी केलं ते हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असणारे तानाजी महाराज सांगलीं करता. जोरात टाळी वाजवा. नियोजन बरंच फिरलो पण असं नाही बरं का. 2 कलाकार 2 गुणीजन 7 दिवस पण वेगवेगळे, 7 दिवस वेगवेगळे. हे पहिल्यांदाच तानाजी महाराजांमुळं मला ह्या ठिकाणी येण्याचा योग घडला. फार सुंदर नियोजन आहे. आमच्या संकेत दादाचा तर पखवादही तयार आहे आणि तबलाही तयार आहे. तसं सगळंच तयार आहे. दिसायला जशी गोड आहे, गोंडस आहे, तसा हात सुद्धा गोंडस आहे. हा काय हात आहे. वा. तबला सुद्धा लग्गी भयान. वा. आमची ते पोरं तर ऐकायला आलेले आहे गोड. आमचे संकेत महाराज आरोटे महाराष्ट्राच्या मातीवर जे जागतिक कलाकार आहे, जागतिक गुणीजन आहेत, त्यांच्यात आमचे संकेत दादा आरोटे आहे. वाजवा टाळी त्यांच्याकरता. ते लाभलेले आहे. मोठी संस्था आहे. जवळजवळ 28 ते किती मुलं आहे संस्थेत? 48 मुलांना ते प्रशिक्षण देत आहेत. मोठी महाराजांची संस्था आहे. पूर्ण महाराष्ट्राचे ते लाडके आहे. वाजवा टाळी महाराजांकरता. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असणारे सचिन महाराज, हसा ना थोडे. सचिन महाराजांचा आमचा फार जुनी मैत्री आहे. वा. गोड आणि गोड हात. काहींकडे ताल आहे पण भांडवल नाही. काहींकडे भांडवल आहे पण ताल नाही. काहींकडे ताल आहे, भांडवल आहे पण हात गोड नाही. काहींकडे हात गोड आहे, भांडवल आहे, ताल आहे पण स्वभाव गोड नाही. इथं सगळं ते आमच्या सचिन महाराजांकडे. आणि हे दोघांचं वाजवणं कॅसेटीचंच असतं. आळंदीत आम्ही शिकत असताना दासोपंत स्वामींनी मृदंग वाजवायचा आणि पांडुरंग पवारांनी तबला वाजवायचा. तो जसा नाद आहे तसाच इथं सांगड झुपलेली आहे. टाळी वाजवा दोघांकरता. आमच्या दोन्ही भगिनी, त्यांना वंदन. मंगलताईंचं यूट्यूबच्या माध्यमातून, राणीताईंचं यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं, पण आज समक्ष पाहिलं. गोड काय आवाज आहे. सुंदर आवाज, ताल, लय, रान, गोड 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 वाजवा. आणि कीर्तनानंतर ताईंचं भजन आहे. सर्वांनी इकडं फराळ करा आणि इकडं भजनाचा आनंद घ्या. धन्यवाद. नवनाथ महाराजांची आमची फार जुनी मैत्री आहे. वा. अनेक कीर्तनकारांना साथ केलेली आहे त्यांनी आणि अनेक कीर्तनकारांच्या हृदयात ते आहे. परिसर त्यांनी गुणीजनाची कीर्तन उघडं ते पडू देत नाही. म्हणून इथं आल्यानंतर परिसरात आल्यानंतर नवनाथ महाराजांची आठवण येते. टाळी वाजवा महाराजांकरता. तानाजी बाबा तो उभे आहे. रगदार आवाज. वा. आवाजात खर्ज आहे. वा. तानाजी बाबांना. आणि विनेकरींकडे पाहिल्यानंतर चांगला फडकरी गार होईल. वा. किती ठिकाणी गंध लावलेला आहे. ललाटे केशव विद्यात कंठेश्वरी पुरुषोत्तम. बाबा आमचे उद्धव बाबा. टाळी वाजवा बाबांकरता. धन्यवाद. आणि हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण राम महाराजांची सांदीपनी गुरुकुल ना. वा. संस्था सगळ्यांना एक टँक में देश की शान, तसा एक वारकरी मुलगा गावाची शान. वाजवा टाळी यांच्याकरता. चोपदार असे उभे आहे जशी गजापूरची घोडखिंड लढवायची आहे. मोठी लढाई रे गड्या, मातीसाठी रे गड्या, मनगटात धन्य धन्य शिवाजी शूर. उभेच तसे हो. स्पेशल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज माझा स्पेशल विषय आहे. पण आज अभंगावर बोलायचं. चौकदार बाबांना वंदन. वा. काही ठिकाणी सप्ते चालू आहे पण विना पहारा बंद आहे. इथं विना पहारा सुद्धा जोरात चालू आहे. बाबांनाही वंदन. वा. सुंदरपैकी फराळ आधी झालं. दादांच्याकडे गोड वाटलं. आज वा. दुग्ध शर्करा योग असा हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू
आणि राऊत बाबांचे आवडते शिष्य हरिभक्त रमेश महाराज आव्हाड दापूरकर आलेले आहेत. टाळी वाजवा बाबांकरता. काल त्यांचं कीर्तन प्रत्यक्षात परमेश्वर बाबा जायवा यांनी ऐकलं. वा गोड. आणि इकडं आमची साऊंड सिस्टीम आले जातात. अंबिका साऊंड सिस्टीम का हसा ना थोडे काय साऊंड सिस्टीम आहे. आणि मंडप धर सुंदर एवढा गोड माईक आहे असं वाटतं बरोबर घेऊन जावा. आणि मंडप असा आहे वडा नाना स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. वा 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 स्वर्ग मृत्यू पाताळासारखा जसा मंडप आहे. आणि सर्व वा दादांचा सर्व भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद. वा इकडं आमची ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी. इकडं मंडलिक दादा किती वय आता तुमचं बाबा बाबा एक जुने कीर्तनकार बाबा मंडलिक बाबाचे ना 86 अजून किती वर्ष ना शताब्दी अकल्प आयुष्य व्हावे तयाकडा माझी या सगळं काय सुटेल. तरुण तरुण पोरं झोपेत मारायला लागले त्या मोबाईलने. झोपेत माणसाला अटॅक यायला लागलेला म्हणून सगळ्यांना विनंती आहे जागसूत झोपत जा. काय प्रदीर्घ आयुष्य आहे वा. आणि इथं आल्या आल्या रम्य वातावरण आहे वा. काय ते देवाचं मंदिर आहे. बुवाजी बाबांचं दर्शन घेतलं वेगळीच ऊर्जा. आणि इथं सिद्धेश्वर आहे. सिद्धेश्वर एक सिद्धेश्वर आळंदीत आहे. सिद्ध म्हणजे तत्पर वा. या जेवढा पण हा भक्त समाज जमलेला आहे या देवाचा तुम्हाला साक्षात्कार आहे. बरोबर ना प्रचिती आहे. सिद्ध तत्पर भक्तांना हाक मारली असा सिद्धेश्वर. आळंदीत सिद्धेश्वर आहे वा. 84 सिद्ध आहे. किती आहे जेवढे पाठ आहे तेवढे सांगतो पुढे सरकतो. सनत कुमार सिद्ध विरूपाक्ष सिद्ध मीननाथ सिद्ध मार्कंडे सिद्ध सनक सिद्ध सनातन सिद्ध ज्वालेंद्र सिद्ध शृंगेरी सिद्ध कानिपनाथ सिद्ध टिंटिनीनाथ सिद्ध 10 सिद्ध 5 सिद्ध याज्ञवल्क्य सिद्ध मंजुनाथ सिद्ध तारानाथ सिद्ध शबरनाथ सिद्ध सिद्धासनाथ सिद्ध कालनाथ सिद्ध प्रभुदेवनाथ सिद्ध नारद देवनाथ सिद्ध गोरियानाथ सिद्ध 20 मेरू सिद्ध नागार्जुन सिद्ध वीरनाथ सिद्ध धंधुकारनाथ सिद्ध सारस्वतानाथ सिद्ध बिरबंकनाथ सिद्ध सनंदनाथ सिद्ध गेहिला रावलनाथ सिद्ध घोडा चोलियानाथ सिद्ध अडबंगनाथ सिद्ध सुखदेवनाथ सिद्ध प्रकाशनाथ सिद्ध ओघडनाथ सिद्ध मल्लिकानाथ सिद्ध गौरनाथ सिद्ध माणिकनाथ सिद्ध जंबनाथ सिद्ध खेचरनाथ सिद्ध सुरतनाथ सिद्ध हवईनाथ सिद्ध 40 दयानाथ सिद्ध धर्मनाथ सिद्ध कपिलनाथ सिद्ध चंद्रनाथ सिद्ध चक्रनाथ सिद्ध वक्रनाथ सिद्ध रतननाथ सिद्ध कोरणनाथ सिद्ध कनकईनाथ सिद्ध सहजयनाथ सिद्ध लदाईनाथ सिद्ध भुसकाईनाथ सिद्ध चरपटनाथ सिद्ध विलेशपनाथ सिद्ध दरियानाथ सिद्ध बुद्ध सिद्ध बुद्धनाथ सिद्ध अल्लमनाथ सिद्ध धीरनाथ सिद्ध लंकनाथ सिद्ध भद्रनाथ सिद्ध 60 गरीबनाथ झोपले तर नाही. गरीबनाथ सिद्ध बालकनाथ सिद्ध सुरानंदनाथ सिद्ध भर्तृहरिनाथ सिद्ध गोरखनाथ सिद्ध कायानाथ सिद्ध प्रभुनाथ सिद्ध भूचरनाथ सिद्ध गैनीनाथ सिद्ध निवृत्तीनाथ सिद्ध वा 70 71 माऊली ज्ञानेश्वरनाथ सिद्ध साईरवानाथ सिद्ध श्रुताईनाथ सिद्ध भगईनाथ सिद्ध मनसाईनाथ सिद्ध मस्तनाथ सिद्ध ब्रह्माईनाथ सिद्ध नरमाईनाथ सिद्ध काकचंडीनाथ सिद्ध बालगुंदाईनाथ सिद्ध 80 थांबा ना 84 झाल्यावर टाळी द्यायची. 81 देवनाथ सिद्ध 82 गोपालनाथ सिद्ध 83 एकनाथ सिद्ध आणि 84 सिद्ध पिपलानाथ सिद्ध. आखेची आखे तिथंही सिद्धेश्वर आहे इथंही सिद्धेश्वर आहे. आळंदीला जमतात म्हणत आहे 84 सिद्धांत 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेरा 84 वा वा सिद्ध बेटी मेरा वा वा
आवाज खड्या आवाजाला असे चालतात, असे जाग्यावर उडतात. तानाजी बाबा नियोजन असं आवडलं मला. वा काय गोड नियोजन आहे. उभं राहण्याकरता गोंगडी इथं आणि एक आमचे प्रसार माध्यमवाले भगवंत यूट्यूब चॅनल काय भगवंत कीर्तन महाराष्ट्रात गाजतं ते. आणि त्यांचं नाव घेतलं नाही तरी काय हसता मुखडा आहे. आपण आवड. वा दादा वा धन्यवाद. दादांकरता टाळी वाद. वा वा. सुदाम बाबांचं एक मोठ्या महात्म्याचा आशीर्वाद आहे त्यांच्या मागा. पाठीव तप चालू आहे. चैतन्य आत्माराम गिरीजी बाबा मांदळीकर त्यांचे ते शिष्य आहे बरं का. सुदाम बाबांचं सगळं तयार आहे. नियोजन म्हणजे नियोजन आहे. उभं राहण्याकरता इथं घोंगडी आहे. एका ठिकाणी गोधडीच होती. कसा प्रसंग घडत महाराज लोकांच्या जीवनात सांगता येत नाही. असं नियोजन फक्त खानदानीच मंडळी करू शकतात. बाबा दादांचा कृपा आशीर्वाद आणि तिकडं सांगावं तानाजी महाराजांनी बास दादांनी लगेच सही करायची. वा काय नियोजन आहे. एका ठिकाणी गेलो. विठोबा रखुमाईचं मधलं भजन झालं. बुक्का आला. बुक्क्याचा सारखा सुगंध यायचा. म्हटलं असं कोणता बुक्का आहे. नंतर कळालं बुक्का नसून गाईत बिटको म्हणजे ना उचलून आणलं. काय नियोजन गरज सांगता येत नाही बाबा गोड. आणि आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका. मज सांगत असे गुज वा पंढरपुरात. पंढरपूर ते पंढरपूर आहे. हायशी चंद्रभागा वा वा वा. असा देव कुठे आहे. असे वारकरी कुठे आहे. अशा पताका कुठे आहे. अशी भीमा कुठे आहे. अशी चंद्रभागा कुठे आहे. पाया पडे जन एकमेका अशी परंपरा कुठे आहे. असे संत कुठे आहे. अशी भीमा कुठे आहे. अशी चंद्रभागा कुठे आहे. काही देव झोपलेले आहे. काही देव बसलेले आहे. पण पंढरीचा मालक उभा आहे. असा कुठं आहे. ऐसा विद्यमान देव कोठे. ऐसा देव कोठे सांगा कुठं आहे. ऐसी चंद्र सांगू का. राग मारू बिहाग. मारू बिहाग त्याच्यात म शुद्ध लावला तो बिहाग होतो. थोडा राग मलाही येतो. ते चोपदार मला वाटलं मलाच काय. वा वा वा. तुम्ही माना नाही तर न माना. संगीताबद्दल आदरच पाहिजे. थोडं थांबा ना. संगीत तिकडे नका डोकं चालू. संगीत शब्दातला गी शब्द काढला. माग शिल्लक राहतो शब्द संत. संगीत शब्दातला त काढला. माग शिल्लक राहतो शब्द संगीत मित्र. संगीत शब्दातला स काढला. माग शिल्लक राहतं गीत. असा हे संगीत. असा एका ठिकाणी राग ऐकला मी. हा मान राग ऐकला. काय आवाज आहे म्हणलं. संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. काय आवाज आहे. रडायलाच लागला. आपण एक ऐकलं का लोक दुसरंच सांगतात. आपण एक सांगितलं का लोक दुसरंच ऐकतात. म्हणलं काय आवाज आहे. संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. ढस ढस रडायला लागला. म्हणाला महाराज दुःखावरच्या खपल्या काढूच नका. अहो म्हणलं मी एवढा आवाज सुंदर मी
सचिन महाराज सहज विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तो म्हणाला महाराज नाव घेऊ नका तिचं. म्हटलं झालं काय. तुम्ही विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. महिन्याभरापासून माहेराला गेली आलीच नाही ना. ती नाही वा वा. महाराज आईशी चंद्र काय ताकद आहे चंद्रभागा मातेत. प्रत्येकाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहे आणि 3.5 कोटी प्रकारची पाप आहे. वा हे सगळं सर्व शरीरावर बसलेली आहे. तीर्थांची संख्या सुद्धा 3.5 कोटी आहे. समुद्रात स्नान केल्यानंतर 3.5 कोटी तीर्थांचं स्नान घडतं. स्नान केल्यानंतर पण चंद्रभागा माता नुसती डोळ्यांनी पाहिली तरी फळ प्राप्त होतं, पाप जातं. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा माता डोळ्या, चंद्रभागा डोळा देखलिया. दुसऱ्या प्रमाणे अवघीच तीर्थे घडली एका वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. आज सर्व आता पुढची एकादशी आहे ती माऊलींची आहे. वा आता पंढरपुरात भगव्या भार देखुनी वैष्णवांचे दूत पळाले यमाचे, आले आले वैष्णव वीर, आले आले वैष्णव वीर. वा वा. आज एकादशी आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये त्या काळात नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांना विचारलं तुमचा देव कोणता, तुमचं तीर्थ कोणतं, तुमचं व्रत कोणतं. त्यावेळी नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज म्हणाले आम्हा व्रत एकादशी व्रत आहे. देव पंढरीनाथ केशव आहे आणि तीर्थ तुळशी आहे. वैकुंठाहुनी आली धन्य तुळस बाहुली, वंदिती जया हरिहर सर्व करीती नमस्कार. देव इंद्राधिक सर्व तुळशी पूजने गौरव, आयशी तुळस माऊली नाथांचा अभंग एका जनार्दनी वंदिली. वा तुळशीचं पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. पण लोकांचं उलट आहे, लोकांचं तुळशीच्या झाडापेक्षा गांजाच्या झाडावर प्रेम आहे. सप्त्याच्या नियोजनाला धावणार नाही, तिकडं पण आच्छरदानी मच्छरदानी 10-5 माणसाचे तानात आणि दंग वातावरण. पाहिजे हे मधलं लय चाबर दिसतंय बरं काही. ये मधलं खाऊन पिऊन सुखी मधलं दादाला असं तिथे मधलं संकेत सफरचंद. सप्त्याच्या नियोजनाला एवढे धावणार नाही, तिकडं पण आच्छरदानी मच्छरदानी 10-5 माणसाचे तानात आणि दंग वातावरण. पहिला पळत जातो चिलीम साफ करतो, दुसऱ्या गुलाबाच्या फुलाचा रस, तिसरा खाडा, चौथा छापी, 5वा गांजेची व्यवस्था करतो. त्याच्यातलाही पहिला मान कोणाला नाही. एका दमान चिली एका दमात चिली मोठाला लावल्याबरोबर बरं का, चिली मोठाला लावल्याबरोबर 3 गोष्टी जमल्या पाहिजे. त्याचे गाल खोल गेले पाहिजे, डोळे चांदीसारखे पांढरे झाले पाहिजे आणि वर 3 इंच जोत पेटली पाहिजे. 1 इंच सुद्धा कमी चालत नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. कीर्तन कोणी करील, पकवात कोणी वाजवलं, पण बास एका दमात ज्याला 3 गोष्टी जमतात त्याला चिरमीचा पहिला मान. चिली मोठाला लावल्याबरोबर गाल खोल गेले पाहिजे, डोळे पार चांदीसारखे पांढरे झाले पाहिजे, वर 3 इंच जोत पेटली पाहिजे. आणि एकदा का धडाडून चिलीम पेटली लगेच त्यानं तुटून नाही पडायचं. सामुदायिक निमंत्रण भोले बाबाला 5 जणांनी त्या चिलमीला हात लावायचा आणि सामुदायिक निमंत्रण भोले बाबाला. अलग खोल दे पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकडी वाले खिलास के राजा, हमने चिलीम भरा है ताजा तू दम लगाने आजा. महादेव का यांच्या नामाची वाट पाहतो का. महाराज तुळस वा तीर्थ तुळशी व्रत एकादशी देव केशवाया. आज काय आणि कार्तिकाचा महिनाच मुळात पावन आहे. वा या कार्तिकाच्या महिन्यात पुढे येते त्रिपुरारी पौर्णिमा. महिनाभर काकडा चालू आहे ना, काकडा. काहींना आकडा माहिती पण काकडा माहित नाही, काकडाच माहित नाही काहींना. एका ठिकाणी मी गेलो, म्हणलं काय सुंदर काकडा चालू आहे. एक वैतागला म्हणाला, फाशी आली त्या काकड्यावाल्याला. म्हणलं झालं काय, म्हणलं झालं काय. तो म्हणतो सकाळी सकाळी साखर जोपासते, वरून म्हणता उठा जागे वारे आता. अरे ज्याच्या जीवनात वासुदेव नाही त्याच्या जीवनाचा वासुदेव होतो महाराज. महाराज काकडा म्हणजे काय आहे. साधू साधूला उठवतात, वा साधू साधूला उठवतात, मग साधू देवाला उठवतात. उठा
उठा प्रभात समोय पाताला का पांडुरंगा म्हणू काय बाबा बास वैष्णवांचा मेळा गरुड आनंदी आनंद आहे बाबा. आणि आनंद आनंद वा साधू साधूला उठवतात, साधू साधूला उठवतात, मग साधू देवाला उठवतात. आणि मग देव उठले का मग उठा सकळ जन उठले नारायण वा. आणि काकडा कार्तिकाचा महिनाच मुळात पावन आहे. याच कार्तिक वद्य अष्टमीला पुढं कार्तिक वद्य अष्टमीला काळ भैरवनाथाचा अवतार आहे. भगवान शंकरानं डावा हात फडकावला होता आणि ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक शिवाची निंदा करत होतं. रात्री 12 वाजता डावा हात फडकावला आणि काळ भैरवाचा अवतार आहे. काळ भैरव जयंती सुद्धा ह्या महिन्यात आहे. आणि त्रिपुरारी पौर्णिमा आता पुढे येते, काकडा समाप्ती. ती त्रिपुरासूर दैत्य त्याचं मरण 3 पुऱ्यात एका बाणात जो उडविल तो त्याचा कर्दन काळ होता. वा काश्याची तांब्याची सोन्याची एका बाणात देवानं 3 तिकडे सारखा थोडं बरं लय नका एका बाणात 3 पुऱ्या उडवल्या. त्रिपुरारी पौर्णिमेला देवाला जागा करण्याकरता महिनाभर साधू संत सर्व देवांनी विनंती केली. नंतर साधू संतांना काकड्याच्या रूपानं हा महिना आहे. आणि कार्तिक वद्य त्रयोदशी माऊलींचा समाधी सोहळा सुद्धा ह्याच महिन्यात आहे. आणि असा भावभक्तिमय वातावरण आणि आपल्या सप्ताचा महिना सुद्धा बरोबर ना हाच आहे. आणि सगळं भावभक्तिमय वातावरण आहे. वा देव कशाचा भुकेला आहे? भावाचा, चुलत भावाचा नाही. भाव हे देव पाण्याचं वर्म आहे. दुधात पाणी आहे, पाण्याचं साधन फॅट डिग्री आहे. होल्डरमध्ये वीज आहे, पाण्याचं साधन टेस्टर आहे का बोट आहे. नाही ते एका आजीच्या घरातला बल्ब गेला, वायरमन आला, वायरमन म्हणाला आजी बल्ब गेला. म्हातारी म्हणाली असा कसा गेला? कालच म्हाताऱ्यानं मंदिरातून आणला होता. कालच म्हाताऱ्यानं चालू मंदिरातला आणला होता आणि बंद तिकडे लावला होता, असा कसा गेला? वायरमन म्हणाला आजी गेला. म्हातारी म्हणाली काही करा, बल्ब चालू करा. मग त्या वायरमननं काय केलं, टेस्टर घेतलं, झटका दिला, बल्ब झाला चालू. 50 रुपये गेला वायरमन घेऊन. काय झालं? बंद पडला काय? कन्याला कोणी इथून नेलेलं पचणार नाही, इथं घ्यायचं नाही. हा असं त्या विनोदाचा बास सोडून द्या. हा टेस्टर झटका दिला, 50 रुपये गेला घेऊन. दुसऱ्या दिवशी बल्ब गेला. ते बाबा जाणार वायरमन आणण्याकरता. म्हातारी म्हणाली अजिबात गोंधळ करायचा नाही, 50 रुपये खर्चण्याची गरज नाही. काल मी चुलीजवळ बसलेले होते आणि स्वयंपाक करत होते, मी बरोबर अभ्यास केला. त्यात वायरमन दादानं टेस्टरमध्ये त्या होल्डरमध्ये असं काहीतरी घातलं, झटका दिला ना, मला येतो वा माझोळा मागं. म्हातारा बाजूला केलं आणि म्हातारीला टेस्टर नाही सापडला. म्हातारीनं उलथनच घेतलं. ते उलथनं लोखंडाचं जुनं उलट जसं होल्डरमध्ये टाकलं, शुभम करोती कल्याणम, जाग्यावर म्हातारी ताईट झाली. पाण्याचं साधन ते नाही ना, पाण्याचं साधन टेस्टर आहे. दुधात पाणी आहे, पाण्याचं साधन फॅट डिग्री आहे. होल्डरमध्ये वीज आहे, पाण्याचं साधन टेस्टर आहे. तसं जगाच्या मातीवर देव आहे, पाण्याचं साधन भाव आणि भक्ती आहे, म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह. देवा देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला वा ताई वा. देवा
गोड असं गाणं आहे. चाल तर गोड आहे पण वाणी सुद्धा गोड आहे. ज्या वाणीत अजिबात अहंकार नाही. हा दोघींकरता सुद्धा टाळी वाजवा. वा वा. मंगलताई करता, राणीताई करता आणि नवनाथ महाराजांकरता सुद्धा वाजवा. गोड वा वा. देवा भावाचा बघेला वा तो वा गोड वा. भाव भक्तिमय सर्व वातावरण आहे. अभंग ज्यांचा आहे ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. एक नाही, आताच्या कीर्तनकाराला 2 गायक सांभाळता येत नाही. आमच्या तुकोबरायांनी 14 टाळकरी सांभाळली. किती? कानोबराय बोरबा मोरे कोंड पाटील कोंड मोठी गमत आहे. कोंड पाटील कोंडपंत लोकरे नावजी माळी सोनबा ठाकर शिवबा कासार गंगाजी मवाळ संताजी जगनाडे महाजी पंत आबाजी पंत मल्हार पंत गौर शेटवाणी. काय चालू आहे? मालजी गाडे उरले सुरले रामेश्वर भट्ट शास्त्री सुद्धा 14 टाळकरी वा. आणि शेवटपर्यंत तुकोबरायांच्या बरोबर वैकुंठ गमनापर्यंत 14 टाळकरी होते. आताच्या कीर्तनकाराला 2 गायक सांभाळता येत नाही. कधी कधी असं घडतं, गायक वैतागून कीर्तनकारांना खोड आहे. कीर्तनकारांना खोड आहे. कधी कधी कीर्तन कुठे आहे ते गायकांना विचारलं कुठे आहे तुमचे महाराज, जाळ होत्या त्या महाराजांचं तिकडे. मग 14 टाळकरी आणि त्याच्यातले एक जावई महाराजांचे मालोजी महाराज गाडे. इंद्रायणीच्या पलीकडे येलवाडी गाव आहे आणि तिथं भागीरथी माता ज्यांना दिली होती ते मालजी गाडे वा. आजही भागीरथी मातेचा जय जयकार देतो. भागीरथी माता निवृत्ती ज्ञानदेव, भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. असं भजन चालतं बरं का बाबा. आजही भागीरथी मातेची दिंडी आहे आजही. अय्यलवाडी हे काय माझ्या मनाचं तिथं पूर्ण गाव हा जय जयकार करतो. 14 टाळकरी तुकोबरायांचे 14 टाळकरी. आणि मग गोड तुकोबरायांचा परमार्थ असा चालू आहे. आणि काही लोकांनी विचारलं महाराज कुठली साधना चालू आहे? महाराज म्हणाले मागही जन्मात तेच केलं ना आताही ते करू. काय? अभंगाच्या पहिल्या चरणात करूया वा वा.
जय हो. पहिला जो राग गायला त्याच्यात यमनही होता, मारू बियागही होता आणि थोडा पहाडी सुद्धा होता. वा. थोडा थोडा राग येतो मला. नाही नाही, छान छान. वा. आणि दुसरी पण गोड गोड. वा. टाळी वाजवता येईल करता. 9 पर्यंत सगळे मोकळे करायचे, तळताळ घ्यायचा नाही आपल्याला. करू याची कथा नामाचा गजर. वा. करू समिष्टी वापरली. समिष्टी. वा. बोधे बाबा म्हणायचे वा चला भजन करा नव्हते म्हणत, चला भजन करू. वा. समिष्टी. हा. करू याची कथा नामाचा गजर. वा. ही कथा कशी करता येते. हा. वा. कीर्तनात जे बसलेले आहे कीर्तन ऐकतात, ही सुद्धा कथा आहे. वा. तबला वाजवणं, मृदुंग वाजवणं, भावभक्तीनं वाजवणं, ही सुद्धा कथा आहे. साऊंड सिस्टीम इमानदारीनं ऑपरेट करणं, ही सुद्धा लॉजिक आहे, कथा आहे. काय साऊंड सिस्टीम लावली दादाने, टाळी वाजवा त्यांच्याकरता. वा वा. हां. विनेकरी बाबा उभे आहे, ही सुद्धा हरीची कथा आहे. वा. तिकडे सेवा चालू आहे, ही सुद्धा हरीची कथा आहे. देवाच्या मंदिरात देवाचा पुजारी जो करतो, ती सुद्धा हरीची कथा आहे. सदा नाम गोचा करू हरी कथा, करू हरी कथा. सदा नाम गोचा करू हरी कथा, करू हरी कथा. वा. पाठिंबा चांगला असला का माणूस निवडून येतो. पाठिंबा चांगला पाहिजे. एका ठिकाणी भजनी कमी होते, मी म्हटलं मी पुढे म्हणतो, तुम्ही मागून उचला. भजनी कमी असल्यामुळे मी म्हटलं मी पुढे म्हणतो, तुम्ही मागून उचला. त्यांनी मलाच उचलायला सुरुवात. पाठिंबा जबरदस्त आहे. सदा नाम मोठी गमत आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. त्याने कथा शब्द गात्यात बऱ्याच वेळा आलेला आहे. सुखाची समाधी हरिकथा माऊली, विश्रांती सावली श्रीलियाची. हा हा. कथेची सामुग्री देवसनावरी. वा. आणि ही कथा कोणाला कशी करता येते. कथा निन्या खुरपण्या करताना सुद्धा कथा करता येते. जगाच्या मातीवरचे सगळे संत पांडुरंगाला भेटण्याकरता गेले, पण एक संत संप्रदायात असे होऊन गेले ज्यांनी माळ्याचं कुळ पावन केलं. माळ्याच्या वंशी सावता जन्माला पावन तो केला वंश त्यांचा. काळ्या आईची सेवा केली, खुरपा हातात धरलं आणि विश्वाचा मालक मळ्यात आणला. संत शिरोमणी सावता महाराज. हरिकथा हरिकथा. तत्रैव गंगा यमुनाच वेणी
गोदावरी सिंधू सरस्वतीच्या सर्वाणी तीर्थांनी वसंती नित्यम यत्र अच्युत कथा प्रसंगा. हा वा हा, जिथं जिथं हरीची कथा आहे तिथं जगाच्या मातीवरचे सगळे तीर्थ येतात. हा, सगळे तीर्थ येतात. तसे आपल्या नाशिक जिल्ह्यात सगळे तीर्थ आहे. सकळही तीर्थे निवृत्तीचे. आणि आता कुंभमेळा तिथं आहे पुढं. प्रथम यज्ञ भूखंड पे आर्य का गाज है पावन संगम की धरती नाशिक त्र्यंबक राज है. त्र्यंबक जपी तपी भगवाधारी नागा साधू सनातन हिंदू धर्माचे कमांडो आहे. धर्म राजमुकुट कानाज है पावन संगम की धरती नाशिक त्र्यंबक नाशिक त्र्यंबक राज है. 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 नाशिक त्र्यंबक राज नाशिक त्र्यंबक राम बिंपलास आहे. आता कुंभमेळा पुढचा तिथंच आहे. हा, गंगा तिथं आहे. एक गंगा जिथं सगळी तीर्थ तिथं आहे जिथं कथा आहे. हा, कथा आहे. वा सुखाची समाधी हरिकथा माऊली विश्रांती सावली सिनली यांची. हा हा, कथा म्हणजे काय आहे? कथा देवाचे ध्यान, कथा साधन मंडन, कथेआईशे पुण्य अनेक नाही सर्वता. वा कथा जिथं आहे. हा, आणि तिथं यमाची सुद्धा छाती नाही येण्याची. यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही ते सत्ता जे ते होय हरी कथा सदा घोषनामाचा. आणि संस्थेची परंपरा अशीच आहे ना रमेश बाबा, शब्दाला धरून चालायचं. इथं जे प्रमाण घ्यायचे. तू का म्हणे नामा म्हणे जनी म्हणे नाही तर अनिल म्हणेन सुनील म्हणेन चंद्र अनिल म्हणेन सुनील म्हणेन चंद्रभान म्हणेन सूर्यभान म्हणे. इथं नाही. घरोघरी झाले कवी नेनो प्रसादाची चवी. एका ठिकाणी असं प्रमाण ऐकलं मला शेवटपर्यंत कळलं नाही कोणाची गवळण आहे. पेटी वाजे दाना दाना पेटी वाजे दाना दाना माऊली तुम्ही विठ्ठल म्हणा म्हणा. आणतात तरी कुठून काय माहिती. एका ठिकाणी मी गवळण ऐकली ते चरण कळालं नाही शेवटपर्यंत कोणाच्या. एका जनार्दनी मीराबाई म्हणे. नेमकं कोण म्हणे हेच कळे ना. एक आता पुढचं ऐका. एका जनार्दनी मीराबाई म्हणे. पुढचं ऐका आता. नामयाच्या जनी सवे चिमाजीची शांता गाती गाणे. अरे गाता नाही मालिका नाही बाबा. हा गाते ते संस्थेची रीत आहे. हो संस्थेची रीत आहे. अभंगाला धरून चालायचं. करूयाची कथा नामाचा गजर. वा करू शब्द फार महत्वाचा आहे. वा करूयाची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी करू. हा महाराज लोक कोरोनाच्या आधी लोकांना म्हणायचे परमार्थ करा ना. लोक म्हणायचे करू ना. इकडं होता का कोरोना? ते भयानक होता. खोकला तरी उचलून न्यायचे. आणि रिंगटोन वाले एवढे पागल यांनी खोकल्याची रिंगटोन ठेवली होती त्यावेळेला. ज्याला फोन केला त्याला खोकायचाच आवाज यायचा. थोडे थोडे कीर्तन आम्ही केले पण लागला खोकला. लागले टाळकरी पाहायला. भयानक प्रसंग होता. 6 लाख रुपये हुंडा मागणारे नवरदेव इंजिनियर नवरदेव लॉकडाऊनमध्ये ट्रकच्या फाळक्याला लटकून घरी आले. त्या खानदेशातून मला फोन आला. महाराज कोरोना काळमा खेळाना येडा म्हणणारा खेळामा पेडा खाई राहणार. एसी कूलरमा बटणारा येड्या बाबडी शोधी राहणार. मुंबई पुन्हा सोडीसनी गावोगावी पाही राहणार. ब्युटी पार्लरमा जाणाऱ्या गाई म्हशी बांधी राहणार. महाराज मंडळी कपाशी गोळा करायची. मौत का भी समय बदल गया. न गंगा जल न तुलसी दल न किसी के कंधे का सहारा. न कोई विश्राम न कोई राम राम. सीधी पेकिंग और सीधा शमशान. कोरोनातून जे जगून वाचून आले समजून घ्यायचं बाबीर देवानंद बुवाजी बाबांना बोनस म्हणून आयुष्य दिलेलं आहे. दणकून कथा करायची. हा कथा करायची. दणकून कथा करायची. जागती ज्योत आहे
हा बुवाजी बाबांचं जे जे भक्त परिवार आहे, बुवाजी बाबांची सेवा केली ही सुद्धा हरीची कथा आहे. आणि बाबीर देव म्हणजे 12वा रुद्र भगवान शंकराचा, 11वा रुद्र हनुमंतराय आहे आणि 12वा रुद्र बाबीर देव आहे. शिखर शिंगणापूरच्या बालाघाटची गवळी कुटुंबातली ही मंडळी. आईचं नाव येलू माता आणि ती शिखर, हा परिवार शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला आला. शिखर शिंगणापूरच्या, आता वेळ कमी आहे, 12 वर्ष त्या माऊलीनं न चुकता देवाला कावडीनं पाणी घातलं आणि 12 वर्षानंतर दादांकडून तो गोड इतिहास ऐकायचा, त्यांना कोणीच काही म्हणू शकत नाही. करणार तरी काय बरं, कुठूनही आणून इथंच सोडतात सगळीकडे. बाबा 12वा रुद्र बाबीर देव आहे. 12वा रुद्र महादेवाचा अवतार. आणि असं दैवत आपल्याला लाभलेलं आहे. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहात वा. आणि सेवा माझ्या वाट्याला आनंद वाटला. करू याची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, आम्हा संसार. तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो तो संसार नाही बाबा. हा पुन्हा जन्माला येणं हा मरणं. आणि आपला संसार कसा आहे, दुःखमुळे सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. एका माऊलीनं असे नंबर सेव्ह केले होते मोबाईलमध्ये. आंखों का इलाज, कानों का इलाज, घुटनों का इलाज, पैरों का इलाज. एक दिवस तिच्या पतीनं पण मोबाईल पाहिला, हे असे काय नाव आहे, आंखों का इलाज, कानों का इलाज, होठों का इलाज, घुटनों का इलाज. एक दिवस स्वतःचा नंबर मालकानं डायल केला, तिथं नाव आलं ना इलाज. आपली विनेकरी बाबा पडतात तिकडं, आपली कोण कशी जिरविल. मला दादा थांबा ना जरा, वाचण्याचा छंद आहे मला. एका ठिकाणी मी ऊसाचा संसार वाचला. ऊसाला 2 अपत्य आहे. एक मुलगी साखर, दुसरा मुलगा गोड. साखरीचं जमलं रव्या बरोबर, गावातल्या नाही. रव्या बरोबर जमलं साखरीचं. पुढं मुलगा झाला शिरा, मुलगा गुळ राहिला तसाच. त्या गुळाकडे पाहून तो स्वभाव चिकट आणि असं तो ऊस म्हणायचा, आहे का एखादी मुलगी. तो समोरचा म्हणायचा, भिकाऱ्याला पोरगी देईन पण याला देणार नाही. मग कोणीतरी सांगितलं, तुम्ही गव्हाची गाठ घ्या पटकन. गावाला अनेक मुली होत्या, सगळ्यांचं झालं होतं, फक्त एकच उरली होती, तिचं नाव होतं भरड. त्या भरडीचा आणि गुळाचा विवाह झाला. मंगलाष्टका झाल्या. आली लग्न घटी, मंगलाष्टका झाल्या. पुढे आनंदानं संसार चालू लागला. मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं लापशी. हा आपला संसार. लागले हसायला, बाबा हेच लागतं. देवाचे चरित्र नावडे म्हणाला, विनोदाची कथा गोड लागे. आपल्या संसारात दुःखच दुःख आहे. लॉकडाऊनच्या काळात एक माऊली आणि बाहेर या पोलीस डिपार्टमेंटनं छातीची ढाल करून माणसं जगवले. त्या संकटात बाहेर फक्त पोलीस डिपार्टमेंट आणि कुत्रेच फिरत होते बाहेर. आणि त्या संकटात एक माऊली म्हणाली लॉकडाऊनमध्ये, तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम आहे तर माझ्याकरता श्रीखंड घेऊन या. ते जाताना नाही विचारलं, सापडलं, येताना सापडलं. आणि ते पोलीसवाले पुढं जाऊन द्यायचे, मागून हाणायचे. बेदाम हाणला. वाकत आला. पत्नी म्हणाली, असं काय तोंड केलेलं आहे. तो म्हणाला, तुझं कुंकू बळकट होतं म्हणून जगलो, पण तुम्ही माझ्याकरता श्रीखंड आणलं. तो म्हणाला, तुझ्या श्रीखंडापायी माझा भूखंड सुचण्याची वेळ. संसार बाबा, पण तो नाही असुरा. पुनरपी जननम तो नाही संसार. इकडं पा माझ्याकडे, पुनरपी जननम पुनरपी मरणम हा संसार. आम्हाला काय करणार आहे. गर्भवाशी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे, हृदय असता नाम तुझे, हृदय असता तुझे, हृदय नाम तुझे. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा गर्भवास
झाले नाही आम्हाला काय करणार आहे आमच्याकडे कथीची ताकद आहे वर हात करून सगळ्यांनी भजन करायचं हा आज दादांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे मस्त गुलाल ओढलेला आहे बाबीर देवाच्या नामानं तिकडं ते चाभर पळत आलं होतं कुठं गेलं ते इथलं ती एक होत वर हात करून हार बुक्का आणला का हार बुक्का पहिले पहिले शांत टाका आहे ना जय 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 विठोबा विठोबर कुमार विठोबर कुमाई जय जय विठोबर कुमार महाराजांना हार घालण्यासाठी प्रताप बाजीराव पुंड गाजरवाडीकर मारुती लक्ष्मण पाटील घुगे निमोन तसेच संतोष पांडुरंग सानप मरळ प्रभाकर सोमनाथ घुगे आणि अमोल सोमनाथ घुगे यांनी महाराजांना हार घालण्यासाठी लवकरात लवकर स्टेजवरती यायचे चला अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुसऱ्या मनमोहरीचे दास लेव कुशले मनमोहरीचे दास लेव कुशले मनमोहरीचे दास लेव कुशले
पाणी पाणी. बुवाजी बाबांची कृपा, बाबीर बाबांची कृपा, दादांची कृपा, एवढे हार पडलेले आहे. कृपा, कृपेशिवाय काय आहे. वा. म्हणू हरीचे दास, मोठी गमत आहे. म्हणू हरीचे दास लिहूती भूषणे, कापे तया भेने कडी काळ. वा. सर्वच भक्त मंडळीच्या चरणी वंदन. बरं का, 5 मिनिटात सगळे मोकळे करतो. प्रत्येक जण कोणाचा तरी दास आहे. दादा थोडं काढू काही. जाताना एक द्या गाडीला बांधायला. प्रत्येक जण कोणाचा तरी दास आहे. काही संसाराचे दास आहे, काही व्यसनाचे दास आहे, काही मातृभूमीचे दास आहे. वा. आमचे वारकरी हरीचे दास आहे. प्रत्येक जण कोणाचा तरी दास आहे. काही व्यसनाचे दास आहे. हे पेणारे आम्हालाही ताण देतात. आता तरी मोठ्या गाडीत प्रवास आहे, एसटीत प्रवास. शेजारी पिऊन बसला आणि मला लागला खोकला. तो म्हणाला, महाराज तुमच्या खोकल्याचं औषध माझ्याकडं आहे. त्यानं वचली बोचनात म्हणलं, याने माझा खोकला जाईल का? तो म्हणाला, माझी 100 एकर गेली आणि तुमचा खोकला जाणार नाही का? व्यसनाचे दास, काही व्यसनाचे दास. काही आता तो गुटखा आलेला आहे, गुटखा, त्याचं नाव डायरेक्टर गुटखा. काय व्यसनाचे दास बाबा. काही संसाराचे दास आहे. काकडा माहित नाही, हरिपाठ माहित नाही, ज्ञानेश्वरी नाही, ग्रंथ गाथा माहित नाही, हरिपाठ माहित नाही. हा, संसाराचे दास. काही एवढे संसारात रंगले, पागल झाले. आणि पागल माणसं काय करतील सांगताच येत नाही. एक पागलखान्यातून पागल डॉक्टरांना फोन करायचा, डॉक्टर कापूस आहे का? डॉक्टर म्हणाले आहे ना. हा म्हणायचा, घाला खिशात. ते पागलच. आता 1-1 तासाला फोन, डॉक्टर कापूस आहे? म्हणाले आहे ना, घाला खिशात. 12 पर्यंत 5 फोन झाले त्या पागलचे. डॉक्टर कापूस आहे? म्हणाले आहे ना, घाला खिशात. संध्याकाळचे 4 वाजले तरी फोन चालू, डॉक्टर कापूस आहे? म्हणाले आहे ना, घाला खिशात. आता डॉक्टर वैतागला, जेवत होता, रात्रीची वेळ, आणि त्या पागलचा फोन, डॉक्टर कापूस आहे का? डॉक्टर म्हणाले, जा, संपला. हा म्हणतो, खिशातला काढा. पागल काय करतील सांगता येत नाही बाबा. एकदा नागपूरचे पागल मुंबईला ट्रान्सफर करायचे होते. ते भरले कशात? ते भरले कशात? ते एसटीत न्यायचे, टेम्पोत न्यायचे. चौबदार बाबा विमानात भरले हो. आणि जे उलट्या पालट्या उड्या मारायला सुरुवात केली त्यांनी, त्या पागलांनी. त्याच्यातले काही रामदेव बाबाचे शिष्य होते, त्यांनी योगा, भस्त्रिका, प्राणायाम सुरुवात केला. त्याच्यातले काही खिडकीतून डोकून पाहिजे विमानाच्या. इथं डांबरी कसा दिसत नाही. त्याच्यातला एक तर सरळ गेला आणि त्या पायलटला म्हणाला, चल सरक, एक चक्कर दे. तो म्हणाला, का टेम्पो आहे का तुला चक्कर द्यायला? चक्कर दे. नाही तर मग त्यांनी युक्ती केली त्या पायलटनं, हा बाकीचे गप करून ये, मग तुला चक्कर देतो. ते गेलं, 10 मिनिटात सगळे गप करून आलं. आणि मग म्हणतात त्या विमानाच्या ड्रायव्हरला, पायलट, चालते चक्कर दे. तो म्हणाला, चक्कर देतो, पण आधी सांग गप कसे केले? तो म्हणाला, काहीच नाही. विमानाचं दार उघडून दिलं. विमानाचं दार उघडून दिलं आणि सांगितलं की 7 ते 9 नंतरच फराळ आला. या बाबा, हे संसाराचे दास आहे. याच्या उलट मातृभूमीचे दास होऊन गेले. छातीचे ढाल करून मातृभूमी करता लढले. माझ्या राजा रे, माझ्या राजा रे. सरपटी. हा, अरे 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर नाचत होती. कोणी हैवानानं घुसावं आणि मराठ्यांच्या लेकीबाळीच्या मनगटात हरावे. कोणीतरी जन्माला यायला हवा. आणि अशा वेळेला श्रीमंत सौदामिनी अखंड वज्रचुडे मंडी जिजामा साहेबांच्या पोटी शिवरुद्राचा अवतार झाला. धडाडल्या तोफा, वाजती चौघडे, निनादी तुतारीच्या आवाजात जन्मला शिवरुद्राचा अवतार. शिवनेरीवर बारसे करून नाव ठेवले बाळाचे शिवाजी.
आणि रणगर्जना झाली हर हर. पाळण्यापासून संस्कार केले, पाळण्यापासून मातीचे किल्ले, मातीचे हत्ती. शिवाजी महाराजांचा आवडता खेळ म्हणजे मातीचा ढिगारा. त्याच्यावर उभं राहावं, हातभर तलवार घ्यावी आणि म्हणावं हा माझा गड आहे. रक्ताची धार महादेवाला वाहिली, रक्ताचे पाठचे पाठ महाराजांकरता वाहिले. आधी लगीन कोंडण्याचं, नंतर लगीन रायबाचं. 12 तास खिंड लढवणारे बाजी प्रभू पहा. जोपर्यंत तोफ्याचा वार होत नाही याच्यातला आत एकही येऊ देत नाही. कितीतरी मावल्यांनी कपाळाचे टिळे महाराष्ट्राकरता वाहिले, पोटचे गोळे महाराष्ट्राकरता वाहिले. शुरावीरांच्या रक्तानं पावन झालेली लाल माती आणि तिचा वारसा आज आमचे मिलिटरीतले शिपाई जपतायत. ज्यांची मुलं मिलिटरीत आहेत त्या मातेच्या कुशीला धन्यता आहे. त्या मातेच्या कुशीला वंदन. भारत मातेची लाज राखतात, छातीची ढाल करून मातृभूमी करता लढतात आणि गेल्यानंतर त्यांना तिरंग्यात गुंडाळल्या जातं. जमाने भर में बहुत देखे है आशिक, लेकिन वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. सोने में सिमट कर सोते हैं कहीं, नोटों में लिपट कर सोते हैं कहीं, लेकिन तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. भारत माते की. हे मातृभूमीचे दास आहे वा. आणि आमचे वारकरी हरीचे दास आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी. मनोहरीचे दास लिहूती भूषणे वा. मालक होण्यात मजा नाही, दास होण्यात मजा आहे. जा मालक राम प्रभूंचं नाव घेणारे जमिया अमोघ रघुपती करबाना यही भीती फिर चले हनुमाना. एका उडीत लंकेत गेल्या हनुमानजी. असं जंगलात हनुमानजीचे मंदिर आहे आणि शेवट कलियुगात उभे आहे. तुळशी माला गळा कराटे मुंडी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देवा सुरवर नित्य येती भेट. गरुड हनुमंत पुढे उभे राहती, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा. जय मनोहरीचे दास लेवती भूषणे कापेदया. त्याची सत्ता मोठी. आशा भैला जाड नाही चिंता, ऐशी तया सत्ता समर्थाची मांग. म्हणू तुका म्हणे करू ऐशियांचा संग, जेणे नोये भंग चिंतनाचा. मनोहरीचे दास लिहूती भूषणे कापे तया भेणे कणी काळ पायाच्या प्रसादे. जे चांगलं आहे ते बाबीर देवाची कृपा आहे, बुवाजी महाराजांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. जे वाईट आहे ते बुद्धीचा दोष आहे. चांगलं तुम्ही ना वाईट मला परत करा. ज्यांना 5 मुलं असतील मला 4था समजा. काही म्हणतीने पिढा आणलीच कोणी काय माहिती. ज्यांना 4 मुलं असतील 3रा समजा, 3 मुलं असतील 2रा समजा, 2 मुलं असतील 1ला समजा. ज्यांना मुलंच नसतील त्यांनी गुरुदेव महाराजांना दत्तक घ्या. जाता जाता भगवंताच्या चरणी एवढीच विनंती आहे. कितवं वर्ष चालू आहे तानाजी भाऊ सप्ताहाचं? श्री क्षेत्र बुवाजी बाबांचा हा उत्सव किती 23वा वर्ष. पुढे या सप्ताहाला रौप्य महोत्सव 25 हो, 50, 75 चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह असंच चालत राहो. आणि जोपर्यंत आणि आमचे दादा अनेकांची पीडा हरण करतात त्यांना भगवंतानं प्रदीर्घ आयुष्य द्यावं ही माऊलीच्या चरणी विनंती. इथेच थांबतो. ज्ञानेश्वर
रे